श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1304 या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक 5/6/1988 रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे। या भागात पुढील प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात, मनाला शांतता मिळावी म्हणून कोणत्या पुस्तकांचे वाचन करावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्या वाचनाने मनाला शांतता मिळेल अशा धार्मिक पुस्तकांचे वाचन करावे किंवा जे वाचून मनात चांगल्या व विधायक कल्पना सुचतील अशी पुस्तके वाचावीत। काही लोकांना फार विचित्र सवय असते। एकाने मृत्यूवर पुस्तक लिहिले, हे केव्हा यमाच्या भेटीला गेले होते, यांनी केव्हा मृत्यूचा अनुभव घेतला। मग अशा अवघड विषयावर विनाकारण पुस्तक का लिहितात हे समजत नाही। सामान्य लोकांनी हे पुस्तक वाचू नये। आपण सुखाने कसे जगू शकू, जीवनात आनंद कसा प्राप्त करता येईल व सुखाने कसे राहता येईल या विषयांचीच पुस्तके वाचावीत। इतर विषयांचा विचार करू नये, इतर विषयांच्या भानगडीत पडू नये। नगरला 10-12 वर्षापूर्वी एक डेप्युटी कलेक्टर होते। त्यांना देखील अशाच विचित्र विषयाची आवड होती। त्यांनी देखील 2 पुस्तके लिहिली। त्याला त्यांनी राख हे नाव दिले। हे गृहस्थ नगरमध्ये राहत असत, परंतु समक्ष भेटीला किंवा दर्शनाला येत नसत। मला गावातल्या गावात पत्रे टाकीत किंवा कोणाबरोबर तरी पत्र पाठवित असत। हा गृहस्थ मारुतीचा भक्त होता। रोज 2-3 तास उपासना करीत असे। त्यांना मारुती दर्शनाची फार ओढ होती, परंतु दर्शन काही झाले नाही। एकदा हे गृहस्थ दर्शनासाठी आले व म्हणाले की मारुती देव किती हट्टी आहेत, इतकी वर्ष उपासना करतो आहे, पण त्यांनी साधे दर्शनही दिले नाही। मी त्यांना खुलासा केला की तुम्ही डेप्युटी कलेक्टर असा किंवा आणखीन कोणी असा, ह्याचं त्यांना काय? तो फक्त पाहतो की रामाची भेट केव्हा होईल, रामाचे दर्शन केव्हा होईल। त्यांनी तुम्हाला भेट देण्याचे काहीच कारण नाही। देवाचे दर्शन होणे किंवा मृत्यू येणे हे आपल्या हातात नाही। आपण फक्त आपले कर्तव्य करीत राहायचे। रात्री झोपताना देवाचे आभार मानायचे की देवा आजचा दिवस चांगला गेला, उद्याचा दिवसही असाच चांगला जाऊ दे। हे कलियुग आहे, इथून पुढे काळ अजून विचित्र येणार आहे। रोज काही ना काही अनुचित घटना घडत राहतील। तसे म्हटले तर माणसाच्या हातात काहीच नाही। मनुष्य फार दुर्बल आहे। त्या महान शक्तीपुढे माणसाचे काही चालत नाही। ईश्वर चिंतनात वेळ घालवावा म्हणजे वाईट गोष्टी सुचत नाहीत। मुळात आपल्याला आयुष्य कमी दिलेले आहे। ह्यातील बराचसा भाग आपण व्यवहार व प्रपंच करण्यातच घालवतो। परमार्थासाठी किती वेळ दिला जातो? अतिशय कमी, आणि ह्या वेळेमध्ये उपासना करून काहीतरी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा। पुढील प्रश्न आहे, अधिक मासाचे महत्त्व काय? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अधिक मास हा उपासनेसाठी अनुकूल काळ आहे। दान करणे, विशेषतः अन्नदान करणे, जे जे चांगले कृत्य करायची इच्छा असेल ते सर्व ह्या काळात करणे, हातून सत्कर्म होण्याचा हा काळ आहे। पूर्वी ह्या काळात पुराण वाचन, इतर धार्मिक ग्रंथांचे पारायण, यज्ञ, याग, भजन, कीर्तन होत असे। तसेच इतर धार्मिक कार्यक्रमही करीत असत। निरनिराळ्या प्रकारचे उपवास, जपजाप्य ह्या काळात जास्त करतात।
कोणी काय करावे याचे नियम ठरलेले नाहीत. ज्याला जे जसे जमेल तसे त्याने करावे. काही लोक तीर्थक्षेत्री जातात, देवाची सेवा करतात, तिथेही दानधर्म करतात. काही लोकांचा ह्या एका महिन्यापुरते मद्य मांस सोडण्याकडे कल असतो. हिंदू हा समाजाचा एक घटक आहे आणि त्यांच्यामध्ये ही पद्धत विशेषतः पाहायला सापडते. तुम्ही लोकांनी विशेषतः अन्नदान करण्याकडे कल ठेवावा. फक्त नातेवाईकांना जीव घातले म्हणजे अन्नदान होत नाही. नातेवाईक सोडून इतरांना जीव घालावे म्हणजे अन्नदानाचे पुण्य लाभते. तुम्ही कितीही चांगला व उत्तम स्वयंपाक केलेला असेल तर नातेवाईक जेवण करतीलच, काहीही शिल्लक ठेवणार नाहीत. परंतु शेवटी जाताना टीका करतील की अमक्यापेक्षा तमुक केले असते तर आणखी बरे झाले असते. बाहेरचा माणूस पोटभर जेवण करतो, तृप्त झाल्याचे समाधान व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे टीका करीत नाही. अन्नदान करताना स्वहस्ताने अन्न वाढा. बुके पद्धत नको. टेबलावर अन्न ठेवायचे व कवळ्याने चोच मारून खावे ही पद्धत नको. दान नेहमी हाताने करावे लागते. बुके पद्धतीमध्ये एका हातामध्ये ताट धरून उभ्या उभ्या माकडासारखे जेवण नको. असे केल्याने कोणाचेही पोट भरत नाही व कोणालाही समाधान मिळत नाही. जेव्हा भक्ताकडे लग्न, मुंजी किंवा कोणत्याही प्रसंगी जेवण करण्याचा प्रसंग येतो तेव्हा आम्ही सूचना देतो की तुम्हाला जमेल तितक्या व्यक्तींना व्यवस्थित बसवून स्वहस्ते जेवायला बसवा व ते नको नको म्हणेपर्यंत वाढत राहा. टेबलावर बुके पद्धतीने जेवण दिल्याने परमार्थ साध्य होत नाही, पुण्य मिळत नाही. तेव्हा अधिक मासाचा सर्वांनी फायदा घ्यावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील अमृतकणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.